रमाईचा मागून घे ना आता काय चालू शहरामध्ये आम्ही मी रमाई या एकपात्री नाटकाच्या मीटिंगच्या संदर्भात आलो होतो आणि या बौद्ध विहारामध्ये इतका भारी असा सन्मान झालाय। सर्व माझ्या आई बहिणी आणि सर्व महिला मंडळी उपस्थित झालेला आहे। तर सगळ्यांनी मला खूप खूप भारी एनर्जी दिली। तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। स्वागत तुम्ही जे करत आहात रमाईचं छोटंसं काम मी करते पण त्याला तुम्ही एवढं प्रेम देत आहात तर ही माझी हिंमत आहे, सगळ्यात मोठी ताकद आहे आणि आपल्या नाटकाला सुद्धा असाच उदंड प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यावा अशी विनंती करते। सर्व इथे जे मित्रमंडळ आहेत त्यांचे आभार। आणि विहाराचं नाव काय आपलं नागसेन बौद्ध विहार आणि नालंदा बौद्ध विहार दोन्ही ठिकाणी मी भेट दिली तर सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि मला आता असं वाटतंय की औरंगाबादपेक्षाही हाऊसफुल असा उदंड असा प्रतिसाद सिल्लोडमध्ये मिळणार आहे। सगळ्यांचे धन्यवाद। जय भीम। चलो बैठो एक लाइन में 19 तारखेला त्यामुळं आपल्या या मोडाबुद्रुक एकदम खेड्यामध्ये ताईचं या ठिकाणी आगमन झालं म्हणजे आपल्यासाठी खूप असं मोठं असं या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे। कारण की मी ताईचं पाहतोय तर आंतरराष्ट्रीय प्राप्त त्यांचे पुरस्कार आणि त्यांची जी भूमिका त्यामुळे आपण सर्वांनी त्यांची ती भूमिका पाहावी असं या ठिकाणी मला वाटतंय। आताच आपण तथागतांचं बाबासाहेबांचं पूजन केलं परंतु आता ताईचं आपण छोट्या गाणी आपण आपल्या मोडाबुद्रुक गावातर्फे या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करणार आहोत। तरी आपल्या गावच्या प्रथम नागरिक माननीय वर्षाताई हावळे सरपंच ताई आहेत आमच्या तर यांच्या हस्ते आपण आपल्या संपूर्ण मोडाबुद्रुक गावावासियांतर्फे या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ त्यांच्या या ठिकाणी सत्य स्वागत आपण करणार आहोत। तरी त्यांनी त्यांचं करावं। सिल्लोड शहरात उदंड प्रतिसाद मी रमाई या नाटकाला मिळाला आणि या नाटकाचं आयोजन करत असताना आम्हाला ज्या भीमसैनिकांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांच्याबद्दलचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आमचं काम आणि व्हिडिओज आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एवढी सगळ्यांना विनंती करते। जय भीम नमो बुद्धाय। मी अशोक भागवत सुरडकर राहणार मोडाबुद्रुक तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 19 तारखेला होणाऱ्या रमाबाई नाटक या शोसाठी आमच्या मोडा गावातून आम्ही सर्व लोकांनी मिळून 65 तिकीट या ठिकाणी खरेदी केलेली आहेत। तरी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की होणाऱ्या 19 तारखेच्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी रमाई नाटकाचा शो बघण्यासाठी तिकीट घ्यावं ही नम्र विनंती। समजा किंवा त्या कार्यापासून वंचित ते राहायला पाहिजे त्याच्या लक्षात आलेलं मुद्दा ते काय झालं आता भविष्यामध्ये मोड्या गावाला एक कार्यक्रम ओपन होईल जेव्हा पाणी नसेल त्याचा आपण सगळ्यांनी थोडी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद असलेल्या मी रमाई या एकपात्री नाटकाला सगळीकडे समाजाचं प्रचंड प्रेम मिळतंय। तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होते की सिल्लोड शहरातील मोडा या गावामध्ये जवळपास 65 तिकीट घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता हे सगळे तिकीट्स गावकरी लोकांनी माझ्याकडनं घेतलेले आहेत। ही एक स्वाभिमानी चळवळ आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। फक्त 200 रुपये आम्ही तिकीट लावले। यातून फक्त प्रामाणिक प्रयत्न असा आहे की धाडसी रमाई घराघरात पोहोचल्या पाहिजे। या नाटकाला कोणाची स्पॉन्सरशिप नाहीये। जो या तिकिटातून तुम्ही जो खर्च आम्हाला देता तिकिटाचे पैसे देता त्यातूनच हे नाटक उभं राहतं। नाटकाचा खर्च निघत असतो आणि चित्रपटाचा उद्देश हळूहळू पूर्ण होत आहे। तर ह्या सगळ्या योग जो घडून आलाय याचं सगळं श्रेय मी असं म्हणेल की इथं उपस्थित असलेले प्रभाकर पारधे सर आणि सोनवणे साहेब त्याचबरोबर इथे दुबे सर आहेत त्यांना याचं श्रेय जातं। कारण आम्हाला सगळ्यात जनतेपर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं जे काम करत आहेत
तर हे चळवळीमध्ये यांचे 20, 22, 25 वर्ष गेलेले आहेत. ती बाबासाहेबांच्या विचारांना वैचारिक लेवलला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे. समाजातल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत. तर त्यांचं जे समाजातलं काम आहे तर त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला सपोर्ट होत आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद. हे 65 तिकीट मोढा गावातल्या सगळ्या गावकरी मंडळींनी घेतले. तर सगळ्यांचे मनापासून आभार. अशोक सुरडकर साहेब त्यांची मनापासून आभार. ते माझी उपसरपंच आहेत. त्यांनी पुढाकार घेतला. तर त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि असंच सगळेजण सपोर्ट करा. आणि 19 तारखेला मी रमाई हे नाटक हाऊसफुल करा अशी सिल्लोड येथील सर्व भीमसैनिकांना विनंती करते. खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.